लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केक खूप आवडतो. तर आज चला संध्याच किचनमध्ये टी टाईम मावा केक कसा बनवायचा हे आज आपण शिकणार आहोत. आतून एकदम मऊ आणि बाहेरून एकदम क्रंची मावा केक. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि 4-5 हिरवी विलायची घालून बारीक दळून घ्या. एका बोलमध्ये अर्धी वाटी बटर, पाव वाटी मावा, पाव वाटी दही आणि दळलेली साखर घालून मस्त बीटरने बीट करून घ्या. बीट करण्या अगोदर मिश्रण चमच्याने मिक्स करा, नाहीतर पीठ इकडं तिकडं उडल्या जाते. बीटरने फ्लफी होईपर्यंत मिश्रण फेटून घ्या. बाजूला लागलेलं सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करून घ्या. मिश्रणावर चाळण ठेवा. त्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून भरून बेकिंग सोडा घाला. आता हे साहित्य सर्व छान चाळून घ्या. तुम्हाला जर यामध्ये मैदा घालायचा असेल तर तुम्ही पाव कप मैदा यामध्ये घालू शकता आणि यातील पाव कप गव्हाचं पीठ बाजूला काढा आणि हे सर्व मिश्रण छान चाळून घ्या आणि चमच्याने छान एकजीव करून घ्या. मी इथे चमच्याने सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे. हे सर्व साहित्य चमच्याने मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं दूध घालून सर्व साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्या. आता इथे थोडं दूध घालत मी विक्सच्या साहाय्याने सर्व मिश्रण छान फेटून घेत आहे. थोडं दूध घालून सगळं गुठळ्या फोडून बॅटर एकदम मऊ करून घ्या. इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे. एका मोल्डला तूप लावून घ्या आणि त्यावर बटर पेपर लावा. त्यामध्ये सर्व मिश्रण घाला आणि 2-3 वेळा टॅप करा. आता केकच्या बॅटरवर ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घ्या आणि पुन्हा एकदा टॅप करून घ्या. ओव्हन फ्री हीट करून घ्या आणि त्यामध्ये हा केक 35 ते 40 मिनटं बेक करून घ्या. मी केक बेक करून घेतला आहे आणि आता तो मायक्रोवेव्हमधून काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता की केक किती भन्नाट तयार झालेला आहे. बघताक्षणी तोंडाला पाणी सुटणारा केक तयार आहे. हा केक गव्हाच्या पिठापासून तयार केल्यामुळे हा केक एकदम हेल्दी तयार होतो. लहान मुलांना हा केक द्यायला काहीच हरकत नाही आणि मोठ्यांनासुद्धा. यातील थोडं बॅटर उरलं होतं, त्याचा मी गॅसवर पातेल्यामध्ये केक बेक करायला ठेवलेला आहे. हा केक पण आपण आता बघूया कसा तयार झाला तो. गॅसवर केलेला केक मी आता तुम्हाला काढून दाखवत आहे. बघा तुम्ही इथे गॅसवरचा केक पण इतका सुंदर फ्लफी झालेला आहे. गव्हाच्या पिठापासून हा केक तयार केल्यामुळे हा केक एकदम हेल्दी तयार होतो. लहान मुलांसाठी हा केक तुम्ही घरी स्वतः करू शकता. आता हा केक आपण मोल्डमधनं बाहेर काढून घेऊया. मी मोल्डमधनं केक बाहेर काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे. आता हा केक आपण चाकूने कट करून घेऊया. आतून एकदम मऊ आणि बाहेरून एकदम क्रंची मावा केक आता तयार आहे. तुम्ही हा केक चहाबरोबर आणि असाही खाऊ शकता. एकदम सुंदर लागतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही पण ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्हाला पण नक्की आवडेल.